तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र MTD. अजून आज मी चाललो आहे शेतात. तर आज शेतात आहे माझ्या लावणी म्हणजे तीवाली लावणी नाही, म्हणजे पराठी लावण आहे आज. अजून सोयाबीनची पण पेरणी काही दिवसांनी चालू होणार आहे. तर म्हणजे पावसाळा लागला आहे, तर म्हणजे शेतकऱ्यांचे लावण्याचा प्रोग्राम चालू झाला आहे. तर मी निघत आहे, बाबाचा डब्बा पण घेतला आहे. तर चला तिकडे जाता जाता मग भेट घेऊया काय चालू आहे. तर ठीक आहे. काय म्हणते हो मोठे? चाललो आता दुपारी बाया येणार होत्या तर आल्या. हो, तब्येत चांगली आहे ना. तू कुठून आली? वारातून आली मला कोणाच्या? मास्तर मोरेच्या. बोल ना, काय म्हणते बापा? काऊन नाही? तर आपल्या वावराकडे जाता जाताच आपल्याला म्हणजे सोयाबीनची पेरणी दिसली. तर बघू शकता, अशी सोयाबीनची पेरणी होत असते. अजून माझ्या मित्राचा वावर आहे, ज्याला चोपन पण म्हणतात. मयूर मसने यांचं वावर आहे. तर चालता चालता माझ्या मनात एक प्रश्न आला होता. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, जे म्हणजे BSc ॲग्रिकल्चर करणारे जे मुलं आहेत. तर ते कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता की जे कॉटन आहे त्याचं बोटॅनिकल नेम काय, अजून ओरिजिन काय आहे. अजून जर तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल तर यंदा कोणची व्हेरायटी वापरत आहे ते पण सांगा, ठीक आहे. तर मित्रांनो, ही आहे माझ्या आजोबांची समाधी. अजून त्याच्या आजूबाजूला झाडं लावले आहे. हे जे झाड आहे आवळ्याचं, हे मीच लावलं होतं. अजून हे नारळाचं पण मीच लावलं आहे आणि कुंदाचं पण मीच लावलं आहे. बाकी सगळे झाडं बाबांनी लावले आहेत. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाच्या शेतात असं बगीचा आहे म्हणून. हे आहे माझे बैल, 2 जोडी बैल आहे आपल्याकडे. आणि पावसामुळे तुम्ही बघू शकता कशी माती भुसभुशीत झाली आहे, जेणेकरून आपण पेरण्या लवकर केल्या पाहिजे. इकडे सारे फाडून झाले आहे पूर्ण जाग्यावर. अजून आपल्याकडे म्हणजे मागल्या 2-3 वर्षापासून सरळ पद्धतीनेच पराठी येत आहे. यंदा माहीत नाही तुरी लावणार आहे की नाही लावणार आहे म्हणून. चला विचारून बघूया. मग मीच बोलत आहे कोण? तर गाईज, बाबाच्या म्हणण्याप्रमाणे या 2 आवळात सोयाबीन लावणार आहे. सोयाबीन पेरणीला कदाचित म्हणजे टाईम आहे. बाबा, सोयाबीनची पेरणी केव्हा करणार आहे? 5-6 दिवसांनी. तर 5-6 दिवसांनी सोयाबीनची पेरणी करणार आहे. अजून इकडे सध्या तर पराठी लावून चालू आहे. तर सरळ पद्धतीने लावत आहे. तर BSc ॲग्रिकल्चरचे मित्रांनो, तुम्ही सांगा की याच्यात स्पेसिंग किती राहते. सीडलिंग जे आपण डिबलिंग करतो, तर याची स्पेसिंग किती राहते ते तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे तुमचा पण अभ्यास होत राहील, अजून मी पण तुम्हाला प्रश्न विचारत राहीन. काहून उशीर झाला आज? दुपारी आला ना? मग याच्या अगोदर कुठं होता मग तुम्ही? कुठं? घरचंच होतं का? सविताबाईचं होतं. घरचंच पकडून घ्या ना मग. पूर्ण मसनपुराच आहे का कसं मग? तर मित्रांनो, आताच मी माझ्या बाबाला भेट देऊन आलो. अजून तिकडे म्हणजे पट्ट्या पद्धतीमध्ये लावणी चालू आहे. अजून 30-30 सेंटीमीटरच्या अंतराने म्हणजे चालू आहे. सीड्स सोईंग चालू आहे, ठीक आहे. तर बाबा म्हणे जर मला काही गरज पडली तर मी तुला फोन लावीन, जेणेकरून मी जर पॅकेट जर संपले पराठीचे बियाचे तर आणून देईन मी. तर तोपर्यंत मी घराकडे चाललो आहे. आज तर म्हणजे मस्त मच्छीचा प्लॅन होता आमचा, अजून आजीचा. तर मच्छी खाऊया आज आम्ही. अजून मी आता दर रविवारचं म्हणजे एक मिनी ब्लॉग चालू करणार आहे. तर उद्या टाकीन मी. तर बघायला विसरू नका मिनी ब्लॉग माझा. तर आता सध्या तुम्ही गावाचा छान वातावरणाचा आनंद घ्या.
तर मित्रांनो, नुकतंच आत्ता माझं जेवण झालं होतं, तर मी निघालो आहे कारण म्हणजे बियाणं कमी पडलं वाटते. तर व्हेरायटीचं नाव माहीत आहे काय? जियान. तर तेच आता मी घेऊन चाललो आहे. पाऊस पडला, तुम्ही वातावरण बघू शकता. अजून पाऊस येत जात आहे म्हणून सोबत रेनकोट आणि बियाणं घेऊन चाललो आहे. पेरणी किती बाकी आहे? होऊन जाईन का उद्या ना? बियाणं कमी पडलं ना? हो, चालू आहे आपल्या इटातल्या. दाणे टाकणं जमते ना का? दाणे टाकणं जमते, सोयाबीनचं कठीण काम आहे. दाण्याचं काम चालते. मग तुम्हाला तर 2-3 दिवसांनी पाहा लागेल उघाड राहिलं तर. नाही उद्या होते ना आमचं काम. होते का? उद्या करूच टाकायचं. हां हां. असंच करायचं उद्या. ठेवायचंच नाही ना. नाही मग जास्त पाणी आलं ना आपण बरोबर आहे. उद्या आम्ही निघतो या वावरात. हो हो, बरं बरं. मी जेव्हा 1.5 ते 2 घंटे अगोदर आलो होतो तेव्हा म्हणजे तिकडे लावण चालू होती ऑलमोस्ट, म्हणजे अजून आज म्हणजे शेवटपर्यंत पोहोचत आली आहे. तुम्ही बघू शकता अजून काहीच वेळाने, मला वाटते की 15-20 मिनिटांनी तिकडे माझं दुसरं शेत आहे, तर तिथं लावून चालू होऊन जाईल. आर पाय भरलेत की. बरं झालं शूज घालून आलो मी. तर गाईज कमेंट करा कोणाला मातीत चालायला आवडतं. आणि मी जस्ट इथे बाबाजवळ आलो होतो कैची घ्यायसाठी. द्या ना कैची, कुठे आहे? मग पाऊस आला तुम्ही कशात थांबून होते मग? अरे मी इथं छत्री होती मधून. हे घ्या छत्री. कैची थैली अजून ते हे कीर्ती अजून जियान नाही लावताय का? हे 2 उरलेले. जियान राहू देते, तुला आणले 2 पॅकेट बरं लागले तर त्याला देऊन देतो फोडून. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तिकडे बसंत लावली. बसंत लावली. बरं. तर आत्ताच कैची घेतली आहे जियानला कापायसाठी. तर मित्रांनो, आज पेरणीचा पहिला टप्पा झाला आहे. तर पहिल्या टप्प्यात म्हणजे पूर्ण जो माता आहे, म्हणजे ऑलमोस्ट 7 ते 8 एकर पकडून घ्या तुम्ही. तर त्याच्यात पट्टा पद्धत लावून झाली आहे. उद्या खालचं बुवावालाचं जे शेत आहे जे 3 एकर आहे, तर तिथे पराठी लावण्यात येणार आहे. आणि नंतर 4-5 दिवसांनी सोयाबीन लावण्यात येणार आहे. अजून तिकडे जे वावर जे केला आहे तर त्याच्यात पण पराठी अजून तुरी लावण्यात येणार. ठीक आहे. तर जस्ट असंच चालू आहे. अजून मगाशी पाऊस चालू होता म्हणून मी फोन अंदर टाकून दिला होता, म्हणून जे बाकीचे जे क्लिप्स आहे मी शूट नाही करू शकलो गाईज. थेट हीच माहिती द्यायची होती तुम्हाला. मित्रांनो, तर आज आहे डे 2 लावणचा. तर आज मी आहे अवतनकरच्या शेतात, जिथे आम्ही ठेक्याने घेतला आहे वावर. तर इकडे बघू शकता की बाया लावण करत आहे. अजून काल म्हणजे माथा झाला होता. अजून जे आमचं बुवावालाचं शेत होतं 3-3.5 एकर, तर ते राहिलं होतं. तर आज त्यांनी कंप्लीट केलं वाटते. अजून आता इकडे वळले आहेत. तर ऑलमोस्ट म्हणजे अर्ध कंप्लीट झालं आहे लावून. तर इकडे म्हणजे लावण पट्टा पद्धतीनेच आहे. अजून 5 जे ओळी आहे ते पराठीच्या आहे. अजून 2 जे ओळी आहे ते तुरीच्या लावल्या आहे. तर अशा पद्धतीने इथे लावण चालू आहे. पराठीच्या बियाचं सांगायचं तर पराठीच्या बिया पुष्कळ व्हेरायटीज आणल्या होत्या, तर मी काही सांगू नाही शकत त्याच्याबद्दल. पण तुरीची जी व्हेरायटी आहे ते म्हणजे मागील वर्षापासून तर म्हणजे घरचाच यूज करत होते. पण यंदा दफ्तरी आणला आहे, तर दफ्तरी लावण्यात येतं इथे तुरी. 2-3 वर्षापासून म्हणजे अलगच तुरी साईडने लावण्यात येत होते. पण त्यांनी म्हणजे नुकसान होत होतं आणि तुरी झोपून जात होत्या. म्हणून बाबांनी विचार केला की म्हणजे इंटरक्रॉपिंगच करायची, म्हणजे एका क्रॉपच्या मधात दुसरा क्रॉप टाकून द्यायचा, म्हणजे जेणेकरून म्हणजे ते पुष्कळ गोष्टीपासून वाचू शकेल म्हणून.
तर हेच आहे मुख्य प्लॅन. आता 3-4 दिवसांनी म्हणजे सोयाबीनची लावणी होणार आहे. तर खूप छान रमणीय वातावरण आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर चला आपण बघून येऊया की कशी लावण चालू आहे, काय लावण चालू आहे. तर सध्या तर म्हणजे बाबाची बॉटल राहिली होती, ते पिशवी राहिली होती, तर बाबाची बॉटल अजून पिशवी हे नेऊन देऊ. अजून बघू काय होते. तर बाबाचा डबा पण आणला आहे. आता उशीर झाला, आज दवाखान्यात गेलो होतो. तर बाबांनी इथे बियाणं ठेवलं होतं, तर बाबांनी बियाणं आणायला लावलं आहे. तर बियाणं नेऊन देतो पहिले. आलं नाही म्हणलं 3:15 वाजले म्हणलं. घे हो हो 3:15 घ्या बरं घ्या बरं. घ्या. कोणाला बी घ्यायचं आहे तर आम्ही घेतलं. मला घ्यायचंच नाही.